नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. मंडळी, 2025 हे वर्ष सरतंय आणि 2026 च्या उंबरठ्यावर आपण आहोत. हे नवीन वर्ष आपल्या आयुष्यात कोणते बदल घेऊन येणार आहे? कुठल्या राशींच्या नशिबात यश, प्रगती, धनलाभ आणि आनंद आहे, तर कोणत्या राशींना संघर्ष, अडथळे आणि सावधगिरीचा काळ अनुभवावा लागेल, हे वर्षाच्या सुरुवातीलाच जर समजलं तर आपण सुरक्षित पावलं उचलू शकतो. म्हणूनच आपला आजचा विषय आहे 2026 हे वर्ष कोणत्या राशींना शुभ आणि कोणत्या राशींना अशुभ. आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, कार्यक्रमात खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद, खूप खूप आशीर्वाद. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते. आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत, कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा, इंदोर आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत. आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन करून घेऊ शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. मी जसं सुरुवातीलाच म्हटलंय की 2025 वर्ष सरते, अगदी आपण शेवटच्या क्षणी आहोत आणि 2026व्या वर्षामध्ये आपण पदार्पण करणार आहोत. 2025 वर्ष जर आपण बघितलं तर काही लोकांसाठी ते चांगलं होतं, काही लोकांसाठी खूप वाईट वर्ष गेलं. तर 2026 हे वर्ष कोणत्या लोकांसाठी चांगलं असणार आहे? सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाची खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद. जे काही 2025 मध्ये तुम्हाला जे नाही भेटलं ते 2026 मध्ये भेटला पाहिजे. तुमच्या आयुष्याचे जे काही गोल, जे काही लक्ष्य आहे ते पण तुम्हाला 100% भेटला पाहिजे, असा तुम्हाला आशीर्वाद. घरात सुख, शांती, लक्ष्मी, समृद्धी हे सगळं राहावं असं तुम्हाला आशीर्वाद. आणि जे तुम्ही आता प्रश्न केला की 2025 मध्ये आणि 2026 जर दोघांमध्ये आपण जर फरक बघितला तर याच्यामध्ये सगळ्यात मोठा जे फरक आहे, 2025 म्हणजे मंगल आणि 2026 म्हणजे सूर्य. याच्यामध्ये एक भान नक्की ठेवा तुम्ही, ज्या लोकांचे खूप मोठे मोठे स्वप्न आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण होणार. म्हणजे त्या संकल्पसाठी जे आपण पहिला पाय जे आपण उचलतोय ना, म्हणजे आपल्याला जे दिशा सापडत नव्हती, आपल्याला कोणतीही संधी मिळत नव्हती, आता या वर्षात समोरून संधी येणार आणि संधी भेटली मग तुम्ही धावपळ करू शकतात. कारण की जर तुम्हाला कुठलीही दिशेला जायचे तर सगळ्यात आधी आपल्याला लक्ष्य ठरावं लागतं की आपल्याला कोणती दिशेला जायचं, मग तुम्ही धावपळ करू शकतात. तर आतापर्यंत जे तुम्हाला दिशा नाही भेटली आणि मनात खूप मोठे मोठे स्वप्न आहेत, ते स्वप्न जर पूर्ण करायचं तर या वर्ष तुम्हाला संधी मिळणार, या वर्ष तुम्हाला 100% रस्ता मिळणार. आणि सगळ्यात महत्वाचं काय की जे लोक व्यापारी आहेत आणि व्यापारमध्ये ज्या लोकांना नवीन सुरुवात करायचं त्या लोकांसाठी हा वर्ष खूप चांगला आहे. आणि सूर्य जे आहेत म्हणजे एक नंबर, म्हणजे आयुष्यात सगळ्यांना असं वाटतं की आपण एक नंबर, म्हणजे कोणताही विषय असू द्या, कोणताही फील्ड असू द्या, त्याच्यामध्ये आपली ही कल्पना राहते की आपल्याला नंबर 1 बनायचं. तर या वर्षी तुम्ही नंबर 1 जर तुम्हाला बनायचं तर हा वर्ष तुम्हाला 100% सपोर्ट करणार आणि तुम्हाला निश्चितपणे तशी संधी पण भेटणार. अगदीच, म्हणजे ज्यांची स्वप्न मोठी आहेत त्या स्वप्नांना पूर्ण करण्याची एक दिशा आपल्याला 2026 मध्ये नक्कीच मिळेल. आपण बघितलं 2025 या वर्षामध्ये बरीच जीवितहानी झाली, बरेच अपघात झाले, प्लेन क्रॅश सारखा प्रसंग आपण विसरू शकत नाही, किंवा आगी लागल्या बऱ्याच ठिकाणी. हे 2026 मध्ये होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? वर्ष म्हणजे वर्षभरात जे काही घटना घडली 2025 मध्ये, त्या घटनेच्या आपण 100% एक शिकवण आपल्याला हे आहेत की अशी घटना परत नाही झाली पाहिजे. कारण आपल्या कुटुंबातून कोणताही माणसं जर गेला तो परत येत नाही आणि त्याचा दुःख माणसाला पूर्ण आयुष्यपर्यंत राहतो. 2026 मध्ये अशी घटना तुमच्या सोबत घडू नये त्यासाठी तुम्हाला खूप एक चांगला उपाय सांगतो मी.
आदित्य हृदय स्तोत्रम म्हणून एक स्तोत्र आहेत. तुम्ही या स्तोत्राचा पाठ करा, प्रयत्न करा. तुम्ही आधी तुम्ही ऐका आणि नंतर तुम्ही वाचा. ततो युद्ध परिश्रांतरम समरे चिंतया स्थितम. असं जर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्राचा पाठ केला तर निश्चितपणे तुमच्या सोबत जे होणारी काही दुर्घटना आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे बचाव मिळणार. नंबर 2, जसं मी तुम्हाला सांगितलं की वर्षाच्या आत म्हणजे जे आपला पहिला महिना जानेवारीचा महिना, तर जानेवारीमध्ये जर आपण थोडेफार काही उपाय केले असे तर तुमचं पूर्ण वर्ष तुमचं खूप चांगलं जातो आणि काही होणारी दुर्घटना जे आहे ते पण टलती ऍक्च्युअली. तर त्याच्यासाठी एक दुसरा उपाय पण मी तुम्हाला सांगतो की जर कुंडलीमध्ये सूर्य तुमच्या मार्केश आहे किंवा सूर्य पीडा जर लागलेली आहे तर त्यासाठी तुम्ही उपाय करू शकता. जसं मी तुम्हाला आदित्य हृदय स्तोत्रम सांगितलं तसंच तुम्ही एक नियम ठरवा की घरातून बाहेर पडताना सकाळी सकाळी सूर्यदेवाला फक्त नमस्कार करायचा. आपण कसं आई वडिलांना आपण नमस्कार करतो तसं चंद्रमा मनसो जात चक्षुः सूर्यो अजायत श्रोत्रात वायुष्य प्राणश्च मुखात अग्निरजायत. तुम्ही सूर्यदेवाला प्रणाम करा. खूप काही लोक असं म्हणतात सूर्य मला दिसत नाही. तुम्हाला जर उशिराने तुम्ही निघताय आणि सूर्य जर तुम्हाला दिसत नाही तर तुम्ही जे घरात दिवा लावताय ना ते तुम्ही दीप दर्शन करा. त्याच्यामध्ये पण भगवान सूर्याचा तेज आहे. तर तुम्ही दिवाला नमस्कार करा जर दिसत नसेल तर, आणि जर दिसत असेल तर तुम्ही त्यांच्या नमस्कार अभिवादन करून मग तुम्ही कामाला जा. आणि तुम्ही त्यांना सांगा तुम्ही ज्या कामासाठी तुम्ही जाताय ना त्या कामासाठी तुम्ही त्यांच्याकडनं आशीर्वाद घ्या. आणि मी तुम्हाला हे म्हणतोय ना तुम्ही करून बघा एकदा, तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये लाभ होणारच. तुम्ही करून बघा आणि केला ना तर निश्चितपणे सूर्यदेवाचा आशीर्वाद पण तुम्हाला भेटतो. खूप काही लोक आजच्या युगामध्ये लोक असं म्हणताय की आम्हाला देव दिसत नाही, आम्ही खूप पूजा पाठ करतोय, आम्हाला देवच दिसत नाही. मी तुम्हाला सांगू का तुम्हाला रोज देव दिसतं, फक्त आपण लक्ष देत नाही. सूर्यदेवाचे दर्शन तुम्ही प्रत्यक्ष करताय, चंद्रदेवाचे दर्शन तुम्ही प्रत्यक्ष करताय. हा साक्षात ईश्वर, हा साक्षात आपण जे गायत्रीला जे प्रणाम करतो ते जे सूर्यदेवाला आपण प्रणाम करतो तुम्हाला माहिती आहे का की मंत्र कोणता बोलतो? ब्रह्मस्वरूपणे श्री सूर्यदेवाय नमः. म्हणजे सूर्यदेव साक्षात ब्रह्मस्वरूप आहेत आणि ते आम्हाला साक्षात दिसत आहे. आम्ही भाग्यशाली आहोत. म्हणजे कलयुग इथपर्यंत पण नाही आला आता की तुम्हाला देव दिसत नाही. देव रोज दिसत आहे, फक्त आपण लक्ष देत नाही. गौ माताचं दर्शन तुम्हाला रोज होत आहे. आणि हा सूर्यदेवाचा वर्ष आहेत आणि तुम्हाला तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट काय की सूर्यदेव आत्मकारक ग्रह आहेत. म्हणजे निश्चितपणे जसं 2025 मध्ये खूप काही अशी दुर्घटना झाली जे तुम्ही आता प्रश्न केला, तर 2026 हा सूर्यदेवाचा वर्ष आणि सूर्यदेव आत्मकारक ग्रह आहेत म्हणून तुमचं संरक्षण करणार. तशी दुर्घटना तुमच्या सोबत होणार नाही. आणि कुंडलीमध्ये जर काही अशी घटनाचे जर योग आहे, दुर्घटनाचे जर योग आहे, तर जे तुम्हाला मी उपाय सांगितला जाताना तुम्ही नमस्कार करा, आदित्य हृदय स्तोत्रमचा पाठ करा, असं जर केलं ना तर निश्चितपणे तुमच्या आयुष्यात कोणतीही दुर्घटना घडणार नाही. अगदीच. आणि आपण बघतोय 2025 हे वर्ष ना काही लोकांसाठी वित्तीय दृष्ट्या सुद्धा खराब गेलेलं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्यात किंवा बऱ्याच जणांचे व्यापार बुडाले आहेत. 2026 मध्ये हे होऊ नये यासाठी जानेवारी महिन्यातच असं काय करावं, असा कोणता उपाय करावा ज्याने संपूर्ण वर्ष चांगलं जाईल? हो. ओम हिरण्यवर्णाम हरणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदो मा भहताम आभ जातवेदो लक्ष्मी अल्पगामिनीं यस्यां हिरण्यं विद्यं गामशंपुरगानम यासारखे जे श्री सूक्त, लक्ष्मी सूक्त, कनकधारा स्तोत्र आणि ओम श्री महालक्ष्मी नमः कमलगठ्ठाची मालवर तुम्ही सूर्यदेवाच्या समोर म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे? पूर्व दिशाकडे आपला फेस करा आणि मग तुम्ही श्री सूक्तम, लक्ष्मी सूक्तम, कनकधारा स्तोत्र, महालक्ष्मीचा मंत्र, महालक्ष्मी गायत्री मंत्र तुम्ही जर कमलगठ्ठाची मालावर जर तुम्ही करत असेल तर निश्चितपणे तुम्हाला लाभ होणार. तुमच्यासाठी हा वर्ष खूप चांगला जाणार. फक्त एकच काम करायचे, एक टार्गेट ठेवा तुम्ही. हा वर्ष सूर्यदेवाच्या वर्ष आहेत तर जे काही करायचं आपल्याला ते सूर्यदेवची दिशा कोणती आहे? पूर्व दिशा. पूर्व दिशेकडे तुम्ही तोंड करा
एक आसन तुम्हाला बिछवायचे आणि हे सुरू करा. तुम्हाला काय पाहिजे ते फक्त तुम्ही सूर्यदेवाला टार्गेट करा. हे मी तुम्हाला इतका चांगला मंत्र दिलेला आहे की सूर्यदेवाला टार्गेट केला पाहिजे फक्त. आणि दुसरा, जर तुमच्या इतकं सौभाग्य सद्भाग्य आहे की तुम्हाला सूर्यदेव साक्षात प्रत्यक्ष दिसताय, म्हणजे माल करताना, पाठ करताना, पूजा करताना जर सूर्यदेवाचं दर्शन पण तुम्हाला होतं, याच्यापेक्षा कोणतीही चांगली गोष्ट नाहीये. हे उपाय तुम्ही सूर्य. आणि दुसरं, खूप काही लोक दान करतात, जसं तुम्हाला अमावस्येचं दान करायचं, तुम्हाला पौर्णिमेला दान करायचं, तुम्हाला किंवा दुसरं काहीही प्रकरण असं आलं की तुम्हाला दान करायचं, तर दान करताना पण सूर्यदेवाला आधी नमस्कार करा. कोणतीही वस्तू सूर्यदेवाला लक्ष धरून तुम्हाला करायचं. म्हणजे जसं आपण दान करतोय, हातात जल घ्या, सूर्यदेवाला नमस्कार करा आणि मग जल फिरवा, मग पृथ्वीवर सोडा तुम्ही, मग तुम्ही दान करा. तर निश्चितपणे सूर्यदेवाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणारच आणि लक्ष्मी महामाई तुमच्यावर कृपा करणार 100%. ज्या पद्धतीने मी सांगितलंय त्या पद्धतीने फक्त तुम्ही करून बघा आणि पण बघा की तुम्हाला किती सूर्यदेवाचा आशीर्वाद तुम्हाला भेटणार, मा लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद भेटणार. अगदीच. सूर्याचा वर्ष आहे 2026. कोणते उपाय केले पाहिजे जेणेकरून आपलं संपूर्ण वर्ष चांगलं जाईल, याविषयी आपण माहिती घेणारच आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 2026 हे वर्ष कोणत्या राशींना शुभ आणि कोणत्या राशींना अशुभ याविषयी बोलतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत आचार्य सुनील कुमार. आचार्यजी, पुढे जाण्याआधी आपल्या प्रेक्षकांचे फोन आलेले आहेत. योगेश लव्हाळे वाशिमहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. योगेशजी, माझा आवाज येत असेल तर तुमचा प्रश्न विचारा. बोला. गुरुजी नमस्कार. माझा मुलगा नमस्कार बेटा, मला जन्म तारीख सांगा. जन्म तारीख सांगा. 1-3-2017 आणि जन्म वेळ काय आहे? दुपारी 3:29 बुधवार दिवस. वाशिम ठिकाण, जन्म ठिकाण. ठीक आहे. आता मी एक सांगतो, ते हा मुलगा जेव्हा म्हणजे याचा जन्म झाला ना, तेव्हा एकदम परफेक्ट होतं आणि त्याला काहीही आजार नव्हती. पण मागची 9 वर्षापासून त्याचा जे टाइम आहे ते थोडासा वेगळा चालू झाला आणि त्याला जे प्रॉब्लेम झाली ते अशी जेनेटिक प्रॉब्लेम झालेली आहे बेटा की डॉक्टर पण तुम्हाला असा बोलू शकता की याचं काही ट्रीटमेंट नाही आहे, याचा काही इलाज नाही आहे. असा तुम्ही म्हणजे कुणाशी डिस्कशन केला का डॉक्टरांशी? हो, मी चांगल्या तज्ञांचं मार्गदर्शन घेतलं या गोष्टीवर. आणि बऱ्याच काही त्याच्या टेस्टही केल्या, तर त्यांचं असं म्हणणं की यांना जेनेटिक आजार आहे. हो, म्हणजे याचा इलाज नाही आहे असं म्हणतात ते. आणि दुसरं, जसं जसं हळूहळू तो मोठा होणार ते आजार थोडासा वाढणार. ठीक आहे, बरोबर. आणि तिसरा प्रॉब्लेम काय आहे की जेव्हा याचा जन्म झाला ना तेव्हा काही प्रॉब्लेम नव्हती ना बेटा, एकदम परफेक्ट होता ना? परफेक्ट होता तो, परफेक्ट, काही प्रॉब्लेम नव्हता. आता तुम्हाला सांगतो, आज आपण या विषयाबद्दल बोलतोय की 2025 पर्यंत हा एक वेळ अशी होती की आपला म्हणजे वर्ष कसं जाणार, आपण म्हणजे वर्षाच्या मागे होतो. पण हा असा पहिल्यांदा असे योग, म्हणजे या वर्षी पंचमहापुरुष योग आहे. जानेवारीमध्ये जेव्हा वर्षाची सुरुवात होती ना तेव्हा पंचमहापुरुष योग म्हणजे 5 ग्रहांचा बल आणि वरतून तुम्हाला सूर्यदेवाचा बल भेटणार. आणि सूर्यदेव साक्षात आत्मकारक ग्रह आहेत. मी तुम्हाला एक सांगतो, एक मंत्र आहे खूप चांगला, ओम घृणी सूर्याय नमः. या मंत्राचा जाप तुम्ही करा. कारण काय, ज्योतिषशास्त्र अनुसार सूर्य ग्रह जे आहेत तो पिता कारक ग्रह आहे. आणि तुम्ही वडील आहे ना, तुम्ही त्याचे तुम्ही वडील आहेत. तर वडिलांनी जर बेटा, तर वडिलांनी जर याच्यासाठी म्हणजे जे तुमचा मुलगा त्याच्यासाठी जर तुम्ही जप मंत्र जाप पाठ काहीही जर तुम्ही केला तर निश्चितपणे त्याला लाभ होणार असं वर्ष आहे. तर तुम्ही काय करा, जे मंत्र सांगितला त्या मंत्राचा जाप करा. फक्त एक लाल चंदनची माल घेऊन या तुम्ही. त्या लाल चंदनची मालवर तुम्हाला हे उपाय करायचे. नंबर 2, पूर्ण 51 रविवार तुम्हाला, म्हणजे 51 रविवार मी तुम्हाला सांगतो, 51 रविवार पर्यंत एक उपाय सांगतो खूप चांगलं, ते करा. सूर्यदेवाची आरती म्हणजे त्यांना दीप दान करायचं, दीप दाखवायचं, धूप दाखवायच्या 51 रविवार पर्यंत.
आणि एक महत्वाचा उपाय, 10 मंगळवारपर्यंत तुम्ही कोणताही हनुमानजीचे मंदिरमध्ये जाऊन आणि तिकडे एक दिवा लावायचं चमेलीचे तेलच्या आणि सिंदूरच्या चोला चढवायचं. तुम्हाला हे 2 उपाय मी सांगितले, ते उपाय करा. आणि कोणताही उपाय असा नाही आहे की तुम्हाला म्हणजे मुलगा पाहिजे त्यासाठी, तुम्ही स्वतः करू शकता. कारण की हा सूर्यदेवाच्या वर्ष आहेत म्हणून, आणि सूर्यदेव पितृकारक ग्रह आहेत म्हणून तुम्ही स्वतः करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. हे उपाय करा. निश्चितपणे 2026 मध्ये तुम्हाला खूप जबरदस्त लाभ मिळणार. काहीही काळजी करू नका. खूप खूप आशीर्वाद. निश्चितच मला वाटतं योगेशजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेलच. तुम्हालाही जर अशा काही समस्या असतील तर स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर नक्की संपर्क करा. आचार्यजी, 2025 मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, बऱ्याच बिघडल्या, लोकांचे संबंध घडले, काही लोकांचे बिघडलेही, बरीच माणसं एकमेकांपासून दुरावली, जवळ आली. हे सगळं 2026 मध्ये वाईट होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे? खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. कारण की मी स्वतः बघतोय की लोक जसे स्पीड मध्ये नाते संबंध जोडताय तसं तुटताय. आणि 2025 मध्ये पण आपण खूप बघितलं की खूप काही लोकांचे नाते रिश्ते ते बिघडले, बनले पण आणि बिघडले पण. खूप काही लोक त्या संबंधातून जे बाहेर पडले. आता हा गोष्ट 2026 मध्ये नाही परतली पाहिजे. म्हणजे 2026 संबंधासाठी चांगलं राहायला पाहिजे. त्यासाठी आपण काय करू शकतो, काय उपाय आहे त्यासाठी? तुम्ही एक खूप चांगला उपाय सांगतो, तुम्ही लक्ष ठेवा. आपल्या घरी म्हणजे हा जे वर्ष आहे ना, ते पूर्व दिशा, म्हणजे त्याची जी दिशा आहे ते पूर्व दिशा. पूर्व दिशामध्ये तुम्ही राम परिवार, जे राम दरबार असतं ना, ते तुम्ही पूर्वची भीतीवर लावा. त्याची फ्रेम खूप चांगली भेटून जाते. नंबर 2, जर तुमच्याकडे राम दरबार असेल तर तुम्ही आपल्या घरी राम दरबारचं पूजन करा. पूजन मध्ये काय, हल्दी, कुंकुमार्चन, धूप, दीप आणि दीप नक्की दाखवायचे. जसं मी तुम्हाला सांगतो की हा वर्ष सूर्यदेवाचा आहे, तसा सूर्यवंशज म्हणे भगवान श्री राम. आणि नंबर 2, तत्व काय, या वर्षाचे तत्व कोणतं आहे? तर तत्व आहे अग्नी. हा, एक गोष्ट मी सांगतो, क्रोध अग्नीवर नियंत्रण ठेवायचं. जर तुम्हाला संबंध मध्ये तुम्हाला जर यश पाहिजे, संबंध तुटले नाही पाहिजे, तर त्यासाठी एक समाधान जे तुमच्या हातात आहे. काय? क्रोधवर नियंत्रण ठेवा. मी हे म्हणत नाही की तुम्ही क्रोध करू नका. खूप काही वेळ खूप ठिकाणी क्रोध करावंच लागतं, पण क्रोधवर नियंत्रण ठेवायचं. जेव्हा हा गोष्ट जर आपल्या कुटुंबावर आली, म्हणजे आपण कुटुंबात आहोत आणि आपण जास्त क्रोध केला, तर निश्चितपणे संबंधात यश मिळत नाही, संबंध तुटतंय. म्हणून क्रोधाग्नी नको. आणि या वर्षी अग्नी तत्व, जे आपला कोणताही विषय राहू द्या, त्याच्यामध्ये अग्नी तत्व वाढणार. तर क्रोधाग्नी पण एक सारखी अग्नी आहेत, तर ते शांत ठेवायचे. आणि जे मी सांगत होतो तुम्हाला, राम दरबारच्या समोर तुम्ही दर रोज सकाळी सकाळी एक दिवा नक्की दान करा. हे जर केलं तर निश्चितपणे तुमचे संबंध तुटणार नाही, संबंधात तुम्हाला खूप यश मिळणार. आचार्यजी, आपण बघतो की प्रत्येक माणूस हा धडपडत असतो, तो म्हणजे आपल्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा. पण ते जितकं महत्वाचं आहे तितकंच आणखी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. ते म्हणजे एकतर आरोग्य, दुसरं म्हणजे आर्थिक उन्नती आणि तिसरं म्हणजे मानसिक शांती. या 3ही गोष्टी आपल्याकडे असाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं. 2026 मध्ये या 3ही गोष्टी आपल्याकडे याव्यात, यासाठी आणि सगळ्या राशींसाठी कोणता उपाय सांगाल? हो, म्हणजे तुम्ही म्हणतात पहिला सुख निरोगी काया, दूजा सुख घर में हो माया. म्हणजे शारीरिक, आर्थिक आणि मानसिक. आणि हा 3 समृद्धी जिथं आहेत, निश्चितपणे तिथं सगळं प्रकारचं सुख आहे. तर शारीरिक म्हणजे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की सूर्यदेव जे आहे ते आत्मकारक ग्रह, म्हणजे शारीरिक जर तुमच्या संरक्षणाची वेळ आली ना, तर सूर्यदेव संरक्षण करणार. फक्त त्यासाठी काय करायचं, सूर्यदेवाची आराधना, जे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं, आदित्य हृदय स्तोत्रमचा पाठ करायचा. ओम घृणी सूर्याय नमः हा सूर्यदेवाचा बीज मंत्र आहे, त्याचा तुम्ही जाप करा. चंदनची माळवर जर तुम्ही जाप केला तर निश्चितपणे तुम्हाला खूप शारीरिक उन्नती मिळणार. नंबर 2, आर्थिक ऊर्जासाठी तुम्ही एक काम नक्की करा. जे काही आपल्याला लक्ष्मी उपासना करायचं ते तुम्ही पूर्व दिशाकडे फेस करून मग तुम्ही करा. नंबर 2,
दररोज जर आपण सूर्यदेवाला दीपदान केला, कारण की त्याच्यामध्ये जे तत्व जे आहेत, तत्व दिवामध्ये आहेत, अग्नी तत्व आहे सूर्यदेवाच्या, तर जर रोज तुम्ही गायच्या तुपाचा दीपदान केला ना, तर निश्चितपणे तुम्हाला आर्थिक उन्नती मिळणार. आणि समोर तुम्हाला त्या दिव्याचं पण पूजन केला पाहिजे. म्हणजे कुंकुम अर्चन, आपण हल्दी कुंकुम टाकतो ना, तसा हल्दी कुंकुम. त्याच्यामध्ये एक काम नक्की करा, तुम्हाला खूप चांगला उपाय सांगतो. दिवा लावताना त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ टाका तुम्ही, कारण तांदूळमध्ये साक्षात लक्ष्मीचा वास राहतो. आर्थिक उन्नतीसाठी तुम्हाला हे केला पाहिजे. आता राहिला प्रश्न मानसिक, तर तुम्ही बघा, जर तुमच्याकडे शारीरिक सुख आहेत, आर्थिक सुख आहे, तर निश्चितपणे मानसिक शांती तुम्हाला मिळणार. आणि कुटुंबाबद्दल मी तुम्हाला पहिले सांगितलं की तुम्हाला कुटुंबाबद्दल पूर्व दिशाची जी भीती आहे ना, त्याच्यावरती राम दरबारची नक्की तुम्ही प्रतिमा लावा. आणि जर तुमच्या देवघरात तुमची हा प्रतिमा असेल, तर तिथे तुम्ही दीप दान करा, तर निश्चितपणे मानसिक शांती पण तुम्हाला मिळणार. हे तिन्ही शांती आली तर संपूर्ण सुख तुमच्याकडे आहे. अगदीच 2026 मध्ये कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून आपलं संपूर्ण वर्ष हे चांगलं जाईल, याचं मार्गदर्शन तुम्ही केलं. तुम्ही त्या आलात आणि या विषयासंदर्भात आम्हाला माहिती दिली, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद आणि आशीर्वाद. श्रीरवर्चस्वम् आयुष्यम् आरोग्यम् आविदाश्वनम् मय्यते धनम धान्यम पशुम भवपुत्र पौत्र लाभम शतसंवत्सरम दीर्घमायुः. आणि एक गोष्ट मी तुम्हाला शेवटची सांगतो, या वर्षी पुन्हा एक तर तुम्हाला शुभेच्छा आणि आशीर्वाद, आणि सोबत जे काही लक्ष तुमचे असेल ते तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवा. आणि पूर्व दिशाकडे हे जर तुम्ही सगळे तुमचे मनोरथ तुम्ही ठेवले आणि रोज जर तिकडे जाऊन तुम्ही हनुमान चालीसा वाचली, तर निश्चितपणे तुमचं जे लक्ष्य आहे 2026 मध्ये ते निश्चितपणे पूर्ण होणार. खूप खूप आशीर्वाद. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.